बरं, आज आपण इलेक्ट्रिकल वायरिंग पॅनलवरती काही विशेष वायरिंग सर्किट बघणार आहोत. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त वापरलं जातं आणि जिन्यामध्ये वापरतो ते म्हणजे जिना वायरिंग. जिना वायरिंग मध्ये वायरिंग करत असताना ज्यावेळेस आपण ग्राउंड फ्लोअरवरनं फर्स्ट फ्लोअरला जात असतो, त्यावेळेस ग्राउंड फ्लोअरवरती ज्यावेळेस तुम्ही टीव्ही स्विच ऑपरेट करता त्यावेळेस जिन्यामधला लॅम्प लागतो. आणि आपण पूर्णपणे फर्स्ट फ्लोअरवरती गेल्यानंतर फर्स्ट फ्लोअरला ज्यावेळेस तुम्ही टीव्ही स्विच ऑपरेट कराल घरात जायच्या अगोदर, त्यावेळेस तो लॅम्प बंद झाला पाहिजे. परत आपण चालू करायला खाली बंद करायला खाली तर जाऊ शकत नाही. त्यामुळे दरवाजाच्या बाहेरनं तो लॅम्प बंद झाला पाहिजे. याचं विशेष मागणी सर्किट, विशेष इलेक्ट्रिकल सर्किट आहे, त्याचा आज आपल्याला अभ्यास आपण करतोय. त्याच्यामध्ये दिना वायरिंग मध्ये या पॅनलवरती काय ऍक्सेसरीज लावल्यात, त्यामध्ये या डायग्राम मध्ये आपण 2 टू-वे स्विच आणि एक लॅम्पचा वापर करणार. त्याचे कनेक्शन मी आता तुम्हाला करून दाखवतोय, त्यानंतर ऑपरेट करून दाखवतोय. फक्त बघून घ्या, त्यानंतर आपल्याला करायचं. यामध्ये 2 टू-वे स्विचचा आपण वापर करतोय. टू-वे स्विचला 3 टर्मिनल, या टू-वे स्विचला 3 टर्मिनल, इथे एक टू-वे स्विच आहे, याला 3 टर्मिनल. जिना वायरिंग करताना दोन्ही टू-वे स्विचचे जे वरचे टर्मिनल आहेत हे एका वायरच्या साह्याने शॉर्ट केले जातात. हेच कनेक्शन आपण सोप्या पद्धतीने घरामध्ये करू शकतो. त्यामध्ये वरचे दोन्ही टर्मिनल शॉर्ट केल्याच्या नंतर जे सर्वात खालचे टर्मिनल आहेत ते टर्मिनल सुद्धा शॉर्ट केले जातात. म्हणजे दोन्ही टू-वे स्विचचे वरचे वरचे आणि खालचे टर्मिनल शॉर्ट केले गेलेले. त्यानंतर त्या टू-वे स्विचला फेस सप्लाय दिला गेला पाहिजे. पहिल्या टू-वे स्विचला फेस सप्लाय दिला गेला पाहिजे, त्यामुळे कॉमन टर्मिनलला आपण फेस सप्लाय देतो आणि दुसऱ्या कॉमन टर्मिनल मधून आपण फेस सप्लाय, ज्याला आपण हाफ वायर म्हणतो, ती तिथे जोडून लॅम्पच्या एका टर्मिनल देतो आणि लॅम्पच्या उरलेल्या टर्मिनलला आपण न्यूट्रल सप्लाय देतो, जेणेकरून लॅम्प हा न्यूट्रल वरती जोडला गेला पाहिजे. स्विच हा लाईव्ह वायर वरती जोडला जातो आणि लॅम्प हे न्यूट्रल वायर वरती, फेज हाफ वायर आणि न्यूट्रल वायर वरती जोडतो. अशा पद्धतीने आपण कनेक्शन करतो. त्यानंतर लॅम्प लावून आपण सर्किट ऑपरेट होतोय कधी पाहूया. लॅम्प आपला लावून झालेला आहे. त्यानंतर आपण सप्लाय चालू केला. सप्लाय चालू केल्यानंतर इंडिकेशन दाखवते की आपला सप्लाय इथपर्यंत आलेला. त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे आपण ग्राउंड फ्लोअर पासून फर्स्ट फ्लोअरला चालतोय. आपण टू-वे स्विच ऑपरेट केला, बघा जिन्यातला लॅम्प चालू झालाय. आणि ग्राउंड फ्लोअरवरनं फर्स्ट फ्लोअरवरती गेल्यानंतर आतमध्ये जायच्या अगोदर आपण टू-वे स्विच ऑपरेट केला, लॅम्प बंद झाला. म्हणजे आपलं ऍप्लिकेशन या ठिकाणी व्यवस्थित बसतं. याचा उपयोग आपण जिना वायरिंग मध्ये करू शकतो. इव्हन घरामध्ये बेडरूम मध्ये बेड जवळ तुम्हाला फॅन चालू करायचा आहे आणि नंतर दरवाजाजवळ आल्यानंतर आपल्याला आठवलं की आपल्याला आता फॅन बंद करायचा राहिलाय, तो तिथनं बंद झाला पाहिजे. त्यामुळे आपण दरवाजाजवळ जाऊन सुद्धा काय करू शकतो, तो फॅन बंद करू शकतो. यासाठी आपण टू-वे स्विचचं कनेक्शन इव्हन बेडरूम मध्ये सुद्धा वापरतो. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हे कनेक्शन कळले असतील. ऐकल्याबद्दल धन्यवाद.